पोळी, खीर आणि गरम भात, त्यावर चितळे तुपाची धार। सणासुदीला हाच सात्विक आहार। आजच घरी आणा चितळे तूप, शुद्ध, साजूक आणि कणीदार। बौद्धगया येथील महाबोधी अधिनियम 1949 रद्द करून महाविहाराचे नियंत्रण आणि व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात द्यावे या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले। मागणीचे निवेदन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नावे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना देण्यात आले। महाबोधी महाविहार कायदा 1949 रद्द करावा व बोधगया येथील महाबोधी महाविहाराचे नियंत्रण आंतरराष्ट्रीय बौद्धांना सोबत घेऊन बौद्धांच्या ताब्यात द्यावे या मागणीसाठी भारतीय बौद्ध महासभाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकाच दिवशी आंदोलन करण्यात आले होते। बिहार राज्यातील गया या ठिकाणी तथागत गौतम बुद्ध यांना ज्या ठिकाणी बुद्धत्व प्राप्त झाले त्या ठिकाणी सम्राट अशोक यांनी इ.पू. 3ऱ्या शतकात विहार बांधले आहे। हे सर्वात जुने विहार आहे। या विहाराचा 2002 मध्ये जागतिक हेरिटेज समावेश केला आहे। जगभरातील बौद्ध उपासकांचे ते पवित्र ठिकाण आहे। जगभरातील बौद्ध उपासकांचे ते पवित्र ठिकाण आहे। मात्र या ठिकाणी बौद्धेतर समूहाचे व्यवस्थापन आहे। परिणामी बौद्ध आचरण पद्धतीला बाधा पोहोचत आहे। महाबोधी महाविहार अधिनियम 1949 नुसार विहाराच्या व्यवस्थापनासाठी 9 सदस्यीय समितीचे व्यवस्थापन आहे। यामध्ये 4 बौद्ध व 5 हिंदू सदस्य आहेत। समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी हिंदू असतात। देशातील इतर धार्मिक ठिकाणी त्या धर्माच्या धर्मगुरूंच्या व्यवस्थापनाखाली आहेत। मात्र महाबोधी बुद्ध विहार याला अपवाद आहे। महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे यासाठी अनेक वर्षापासूनची मागणी आहे। 1891 मध्ये श्रीलंकेचे भदंत नागरिक धर्मपाल यांनी पहिल्यांदा ही मागणी केली होती। 1992 ला अखिल भारतीय महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समितीने या विरोधात आवाज उठवून मंदिराचे व्यवस्थापन बौद्धांच्याकडे सोपवण्याची मागणी केली होती। यावेळी भंते नागार्जुन आर्य सुरई ससाई यांच्या नेतृत्वाखाली धम्ममुक्ती यात्रा काढण्यात आली होती। 26 जानेवारी 1950 पासून देशात भारतीय राज्यघटनेचा अंमल सुरू झाला आहे। भारतीय राज्यघटनेचे कलम 13 नुसार घटनेचा अंमल सुरू होण्यापूर्वी केलेले सर्व कायदे व नियम निरस्त केले असताना 1949 चा नियमबाह्य कायदा लावून महाबोधी महाविहारातील बौद्ध समूहाचे धार्मिक अधिकार डावलण्यात आले आहेत। त्यामुळे हा कायदा रद्द करावा अशी मागणी करण्यात येत आहे। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे उत्तरचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कदम, दक्षिणचे जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे, भारतीय बौद्ध महासभेचे दक्षिणचे अध्यक्ष एस.व्ही. एनिकर, उत्तरचे अध्यक्ष राजेंद्र भोसले, ब्लॅक पॅथर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय गुदगे, जिल्हा महासचिव संतोष तुळकोडे, युवा महासचिव डॉक्टर आकाश कांबळे, प्रवीण बनसोडे, पत्रकार डी.एस. ढोणे, चंद्रकांत सूर्यवंशी, शिवाजी परळकर, स्वाती गायकवाड, संभाजी कागलकर, सुशीलकुमार कोल्हटकर, नागटेडे, शिवराम बुधाळकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। आज कोल्हापूर येथे कलेक्टर ऑफिससमोर वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध महासभा कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं राष्ट्रीय नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि भीमरावजी आंबेडकर यांच्या आदेशानुसार आज या ठिकाणी बुद्धगया हे बौद्धांच्या ताब्यात यावं आणि जुलमी कायदा जो 1949 आहे तो रद्द व्हावा आणि जसं हिंदूंची मंदिरं हिंदूंच्या ताब्यात आहेत, मुस्लिमांची दर्गा मुस्लिमांच्या ताब्यात आहे, शिखांचं देवस्थान शिखांच्या ताब्यात आहे, तसं बुद्धांचं एकमेव महाबुद्ध विहार जे बुद्धगयामध्ये आहे ते बौद्धांच्या ताब्यात यावं अशी एकमेव मागणी आज देशभर आणि राज्यभर आम्ही घेत आहोत। त्यासाठी आज या ठिकाणी कोल्हापूर या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन धरलेलं आहे। भविष्यामध्ये हे आंदोलन जर आंदोलनात काय आम्हाला न्याय मिळाला नाही तर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि भीमराव आंबेडकर जो आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे पुढचं आंदोलन आमचं या ठिकाणी होणार आहे। वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर व भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमरावसाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार आज कोल्हापूर जिल्हा कलेक्टर ऑफिस येथे वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने धरणे आंदोलन करत आहोत। हे धरणे आंदोलन बिहारमधील जे महाबोधी महाविहार आहे
हे बौद्धांच्या ताब्यात यावं, यासाठी 1992 पासून जो लढा चालू आहे तो लढा यशस्वी करण्यासाठी आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी जो आदेश दिला त्या आदेशाचं पालन करून जे बौद्ध विहार आहे ते बौद्धांच्या ताब्यात यावं. आता जसेच आमचे सहकारी प्रमोदजी कदम म्हणाले की बाबा बौद्धांचे जसं शिखांचं मंदिर शिखांच्या ताब्यात आहे, मुस्लिमांचं दर्गे मुस्लिमांच्या ताब्यात आहे, तसं त्याच पद्धतीनं जे महाबोधी विहार आहे जिथं बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं होतं ते विहार आमच्या ताब्यात बौद्धांच्या ताब्यात यावं म्हणून हा 1949चा कायदा रद्द करून पुन्हा आमचं हे महाविहार बौद्धांच्या ताब्यात यावं यासाठी हे धरणे आंदोलन इथं आपण करत आहोत. या धरणे आंदोलनाच्या आदेशाच्या माध्यमातून किंवा या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून सरकारनं याची दखल घेतली नाही तर आमचे राष्ट्रीय नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर व भीमरावजी आंबेडकर पुढे आम्हाला जो आदेश देतील त्या आदेशानुसार पुढचं पाऊल आमचं असेल. त्याच पद्धतीनं इथं समता सैनिक दलाचे व भारतीय बौद्ध महासभेचे काही सहकारी आपले आलेले आहेत. या सहकार्याच्या माध्यमातून पुढील आंदोलन आम्ही जिल्ह्याच्या वतीनं तीव्र करू. एवढेच बोलून माझे 2 शब्द. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.